माळशेज रेल्वे कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. गेली 1996 पासूनचा हा विषय आपण माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून लावून धरला आणि 2019ला भारत सरकारने या रेल्वेला मुरबाडपर्यंत मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर हा विषय जो आहे तो नगरपर्यंत जर मंजूर झाला तर पुढं नगर बीड परळीचं काम ऑलरेडी चालू आहे. काही भाग पूर्णत्वाला गेला आहे. परळी ते बीडपर्यंत मध्ये थोड्याशा अडचणी आहेत. तर हा सगळा पट्टा जोडला जाईल आणि मेन म्हणजे जर मुरबाडपर्यंत पहिला टप्पा हा मंजूर होतोय तर तो शिवनेरीपर्यंत येऊ द्या ना, शिवनेरीच्या पायथ्याशी. ही मागणी करण्यासाठी आणि हे दडपण शासनावर आणावं यासाठी एक मुवमेंट आम्ही परत एकदा सुरू करण्याच्या विचारात बऱ्याच दिवसांपासून आमच्याकडे पण बऱ्याच लोकांनी आग्रह केले. या ठिकाणी आता म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून मान्यवर आलेले आहेत. पारनेरचे दादा भालेकर, त्याशिवाय युवराज लगड साहेब आले बीडहून, माननीय पारके साहेब आपले घरचेच आहेत, झेडपी सदस्य, माननीय नारायणराव डक साहेब माजलगावहून आलेत. मी स्वतः दिनेशचंद्र हुलवळे या समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो. हे मुरलीधर गुंजाळ आणि विलासराव आरोटे, पाठीमागे बसलेले संभाजी सिंग बोडके. तर हा एक विकासाचा जो मुद्दा आहे तो आपण सर्वांनी म्हणजे आतापर्यंत आम्ही जे प्रयत्न केले त्याचे 2 ग्रंथ झालेले आहेत. त्या स्मरणिका आम्ही तुम्हाला देतो आता. आणि भविष्यात हा लढा पुन्हा पत्रकारांनी आम्हाला साथ द्यावी आणि पत्रकारांच्याच साथीमुळं आम्ही मोठी उडी घेऊ शकलो होतो. तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा आपण आपला विषय जोमानं पुढे नेऊया अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. तुमची साथ आतापर्यंत लाभली तशीच यापुढेही लाभावी अशी विनंती आहे. मी नारायण डक, माजलगाव, जिल्हा बीड. सर्वप्रथम आपले पत्रकार बंधूंचे सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण हा लढा आत्तापर्यंत तेवर ठेवला आणि आपल्याच माध्यमातून आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा साहेबांच्या प्रयत्नाने जे संघर्ष समितीचे माळशेज रेल्वेचं जे काम चालू आहे याच्याबद्दल माहिती मिळाली आणि कुठंतरी आमच्याही मनात आम्ही महाराष्ट्रात आहोत का नाही, आम्ही विकासाचे वाटेकरी होऊ शकतो का नाही. जसा आदिवासी आमचे वंचित राहायला लागलेत ह्या रेल्वे मार्गामध्ये, त्यांनासुद्धा खूप मोठा म्हणजे विकासाच्या वाटा ह्याच्यामधून आपल्याला ओपन होणार आहेत, आपल्याला विकासाची दारी उघडल्या जाणार आहेत. मुरबाडपर्यंत आले तर मग शिवनेरीपर्यंत यायला पाहिजे. हा जो मुद्दा आत्ता साहेबांनी इथं मांडला आहे त्याचा माझा बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी किंवा बीड जिल्ह्याचा एक नागरिक या नात्याने माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आपल्याला सांगतो विशाखापट्टणम टू मुंबई हे डायरेक्ट कनेक्शन होणार आहे. हे जर अहिल्यानगर, कल्याण, मुरबाड, शिवनेरी म्हणजे जुन्नर आणि पुढं आपण अहिल्यानगर जर जोडलं गेलं तर ही विशाखापट्टणम म्हणजे पूर्वेपासून ते पश्चिमेकडचा समुद्र किनारा रेल्वेनी पूर्णतः जोडल्या जाणार आहे, ज्यांनी भारताच्या विकासामध्ये भर पडेल. महाराष्ट्राच्या तर विकासात भर पडणारच आहे, पण भारताच्या विकासात भर पडेल. आणि त्याच्यामध्ये कुठंतरी मराठवाड्यातला जो मागासलेला भाग आहे, बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्यामधून मग आमच्या बुडचा परळी तालुका असेल, इकडचा आष्टी पाटोदा असेल आणि त्याच्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग असेल, हा सगळा रेल्वे लाईनने जोडल्या गेल्यामुळे ह्याचे अनेक प्रश्न, उद्योगाचे प्रश्न सुटतील, शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील, मालवाहतुकीचे. आज ह्या भागातला आम्ही आज येत असताना पाहिलं या भागामध्ये इथं शेतकरी किती प्रकारच्या म्हणजे भाजीपाल्यामध्ये इथं व्यस्त आहे. त्यांचे उत्पन्न जर पाहिलं तर आमच्याकडच्या शेतकऱ्यांनी जर ते आकडे आम्ही ऐकले तर आम्हाला चकित करणारे आकडे आहेत. आम्ही 20 आणि 25 एकरवाले शेतकरी आहेत, पण त्याच्याशी तुमचा आकडा आणि आमचा आकडा हेच होऊ शकत नाही, तुलनाच होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीची जी दरी निर्माण झालेली आहे, ह्या सगळ्या प्रश्नांना सोडवणारा हा एकमेव मार्ग आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा. शासनी दरबारी तुम्ही आमच्या भावना पत्रकार मित्रांनी या पोहोचवा आणि या मार्गाला लवकरात लवकर शासनाने मंजुरी द्यावी. कमीत कमी शिवनेरीपर्यंत तरी पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आज माळशेज रेल्वे कृती समितीची जी मीटिंग लावलेली आहे
त्या निमित्तानं आवर्जून पोहोचत असलेले आपल्या शेजारी बल्लावडे गावचे रोवे साहेब, दुधवरून आलेले साहेब आणि हरियाणाकडून आलेले काही लोक, खरोखर ही रोवे साहेबांची जे भांडण आहे की जी मुरबाडपर्यंत रेल्वे आहे ती शिवनेरीपर्यंत यावं, ती नगरपर्यंत जावी, ती गेल्यामुळे दळणवळणाचं साधं होईल, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढेल आणि या निमित्ताने मुंबई पुन्हा कनेक्ट लवकर होईल, मुंबई आणि जुन्नर लवकर कनेक्ट होईल. त्यासाठी जर रेल्वे झाली तर खरोखर रोवे साहेबांचे धन्यवाद मानायला पाहिजे. त्यांचे खरोखर प्रयत्न आहेत, कारण मी मुंबईला असल्यापासून बघतोय की रोवे साहेब त्या महाराष्ट्र रेल्वेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना लागणारी साथ मी माझ्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं खरोखर देण्यास तयार आहे. मी बीड जिल्ह्यातील धारूर तालुका येथून आलेलो आहे. मी सर्वप्रथम माळशेज रेल्वे कृती समितीच्या समन्वयकांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. ज्यांनी आम्हाला बीड जिल्ह्याच्या वतीनं या माळशेज रेल्वे कृती समितीच्या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी आमंत्रित केलं. बीड परळी अहिल्यानगर हा जो रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात जवळपास झाल्यातच जमा आहे. दिवाळीपर्यंत साधारण ही रेल्वे चालू होईल. ही रेल्वे जर अशीच पुढं आळेफाटा, ओतूर, जुन्नर, कल्याण मार्गे जर मुंबईला जर गेली तर बीड जिल्ह्याचा आणि खास करून मराठवाड्याचा शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल. आमच्या जिल्ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण अतिशय कमी, परंतु काही शेतकऱ्यांनी विहीर, बोर असे विविध मार्गातून जे पाणी उपलब्ध करून जो शेतामध्ये भाजीपाला, तरकारी याची जी शेतकरी कबाड कष्ट करून उत्पादन घेतो, परंतु त्याला योग्य ठिकाणी मार्केट उपलब्ध होत नसल्यामुळं त्या शेतकऱ्याचा खर्चही निघत नाही. हा जर मार्ग झाला तर सर्वप्रथम आमच्या बीड जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांना शेतीमाल असेल, तरकारी असेल, कांदा असेल, विविध प्रकारचे शेतामध्ये पिकणारे उत्पादनं मुंबईच्या मार्केटमध्ये आणून विकण्यास त्याची फार मदत होईल. हा मार्ग बीड नगर, अहिल्यानगर आणि कल्याण एवढाच मर्यादित न राहता या मार्गाच्या माध्यमातून मुंबईला म्हणजे अरबी समुद्र ते हिंद महासागर जवळपास हा देशाचा हे टोक म्हणजे या मधल्या जो भाग येतो, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विशाखापट्टणम असेल, तेलंगणा, हा नक्कीच देशाच्या विकासाचा प्रकल्प नक्कीच आहे असं माझं मत आहे. यामुळं सर्वसामान्य जो शेतकरी असेल, या माळशेज घाटाच्या जो भाग आहे तो मध्ये ज्या ठिकाणी आदिवासी समूह आहे तोही नक्की विकासाच्या प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही. मी ज्या या रेल्वे मार्गाच्या जो काही दिल्लीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेस गरज लागेल त्यावेळेस आमच्या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी या कृती समितीला सहकार्य करण्यासाठी नक्कीच विनंती करीन आणि तेही तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतील, आवश्यक ती मदत करतील. एवढं बोलतो आणि थांबतो. मी कृषीभूषण मुरलीधर गुंजा, रेल्वे कृती समितीचा उपाध्यक्ष. खरं तर 1996 साली घाटकोपर या ठिकाणी या रेल्वे कृती समितीची स्थापना आदरणीय दिनेशचंद्र घोलवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 204 किलोमीटरचा कल्याण ते नगर हा नगर ते कल्याण हा रेल्वे मार्ग 204 किलोमीटरचा आणि ज्या वेळेला 1996 साली रेल्वे बोर्डाने याचं सर्वेक्षण केलं त्यावेळेला 750 कोटीचा प्रस्तावित रेल्वे मार्ग हा होता. खरं तर हा रेल्वे मार्ग ज्यावेळेला सर्वेक्षण झालं त्यावेळेला तो मायनसमध्ये दाखवला गेला होता, पण आमच्या समितीनं कल्याणपासून तर नगरपर्यंत सर्व बाजार समित्यांचे ठराव रेल्वे मंत्रालयाला दिल्यानंतर तो प्लसमध्ये आला. खरं तर तो प्लसमध्ये आल्यानंतर या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळणं अपेक्षित होतं,
पण काही कारणास्तव काय माहीत नाही की आम्ही कमी पडलो की राज्यकर्ते कमी पडले याचा काय आम्हाला हिशोब लागत नाही. पण त्या ठिकाणी नक्कीच हा रेल्वे मार्ग मंजूर झाला असता असं मला वाटतं. आणि हा रेल्वे मार्ग मंजूर झाला असता तर खरं तर शेतीचा कुठलाही भाग हा रेल्वे मार्गामध्ये जात नाही. आणि जो आदिवासी पट्टा असेल, विदर्भ मराठा असेल, बीड असेल, हा सर्व नगरपर्यंत हा जो सर्व मागासलेला पट्टा आहे त्याचा विकास होईल. आदरणीय रेल्वे मंत्री मधु दंडवते म्हटले होते, ज्या ठिकाणी रेल्वे जाते त्या ठिकाणी विकास जातो. याची प्रचिती आपण कोकणात आणि काश्मीरला घेतलेली आहे. आणि बऱ्याच लोकांची शंका आहे की माळशेज घाट किंवा नाणे घाटामधून रेल्वे कशी येईल. तर त्यावेळेला आदरणीय गुजराल जे रेल्वे सर्वेक्षण समितीचे प्रमुख इंजिनियर होते त्यांनी सांगितलं होतं की हा तुमचा गैरसमज काढून टाका. तुम्ही कोकणामध्ये जाऊन बघा, रेल्वे गेलेली आहे आणि काश्मीरमध्ये गेलेली आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा सोपा मार्ग आहे. म्हणून हा रेल्वे मार्ग नक्कीच होऊ शकतो. आमच्या लढ्याला नक्कीच 30 वर्ष आम्ही लढतोय. आम्ही सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते आहोत, तरीसुद्धा हा 30 वर्ष लढा आम्ही 5 लाख सह्यांचं निवेदन, पत्रकार साहेब 5 लाख सह्यांचं निवेदन ममता बॅनर्जींना दिलं. त्याच्यानंतर रेल्वे रथयात्रा काढली नगरपासून तर कल्याणपर्यंत. आझाद मैदानामध्ये उपोषण केलं, नगरला उपोषण केलं, सायकल यात्रा काढली, सर्व ग्रामपंचायतीचे जे ठराव दिले. यापेक्षा आम्ही काय करू. खरं तर जे खासदार आहेत आमच्या त्यावेळेचे आदरणीय पवार साहेब असतील किंवा बाळासाहेब विखे असतील, आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील असतील, आणि खऱ्या अर्थाने या लढ्याला ज्यांनी प्रमुख यश दिलं ते ठाण्याचे खासदार आदरणीय स्वर्गीय प्रकाशजी परांजपे यांनी आम्हाला रेल्वे बोर्डापर्यंत नेलं सर्वेक्षण करायला. त्यांचं खरं तर या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. या लढ्याला अनेक पत्रकारांनी, आमचे दादा भालेकर असतील, टाकळी राखीवचे नगरचे पत्रकार असतील, आपल्या इथले पत्रकार असतील, या लढ्याला जिवंत ठेवण्याचं काम या पत्रकार बांधवांनी केलं. मी समितीच्या वतीने सर्व पत्रकारांच्या ठिकाणी धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण जो घाट सेक्शनचा जो मुद्दा आपण मांडतोय ना, तर त्याच्या संबंधात आपण हा विचार करायला पाहिजे की कोकणातले घाट कितीतरी आवड हवेत आणि त्याच्या मानाने आपला माळशेज घाट म्हणजे फार किरकोळ आहे, 10% पण नाही भरणार. आणि शिवनेरीच्या पायथ्याशी रेल्वे येते, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ना. हा शिवनेरीच्या पायथ्याशी जरी रेल्वे आली, ते जे प्रपोजल आहे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट जो रिपोर्ट जो आहे आमच्याकडे सर्वेक्षण अहवाल, ते मडच्या आसपास कुठंतरी हे स्टेशन होईल, त्याला आपण शिवनेरी रेल्वे स्टेशन म्हणू. तर तिथं शिवनेरीपर्यंत रेल्वे येण्याचे जे बाकीचे फायदे आहेत हे अख्ख्या आपल्या तालुक्याला आणि जिल्ह्याला पण फायदा होईल. नुसताच जुन्नर नाही तर आमच्या बाजूचा आमचा अकोले, संगमनेर, पारनेर या सगळ्यांना प्रचंड वाव मिळतो आणि पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल. आज कोकणामध्ये कसं प्रचार चाललाय, येवा कोकण आपलाच असा, तसा आपल्याला पण याच्यामधून मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानंच नमस्कार करूनच घरातून बाहेर पडतो आणि आपले सगळेच राज्यकर्ते छत्रपतींचं नामस्मरण घेतल्याशिवाय त्यांचं कुठलंच काम सुरू होत नाही. तर त्या शिवनेरीच्या पायथ्याशी जर रेल्वे आली तर शिवनेरी मुंबईशी आणि देशाशी जोडली जाईल. हा एक फार मोठी गोष्ट घडेल आणि पर्यटनाला पण मोठा वाव मिळेल. शिवनेरीच्या बरोबर मग लेण्याद्री, ओझर, भीमाशंकर, माळशेज घाट इकडं प्रचंड डेव्हलपमेंट होईल. पण हे डेव्हलपमेंट होईल म्हणजे काय, आपल्याच शेतकऱ्यांना, आदिवासी समाजाचे लोक असतील त्यांनाच वाव मिळेल ना, काही व्यवसाय सुरू करायला संधी मिळतील. आणि त्याच्या पुढचा टप्पा जो मग तो म्हणता येतो तो पण, त्याला पण गती यावी. याच्यासाठीच आमचा प्रयत्न पुढच्या काळात असा राहणार आहे का बीड परळीपासून या मागणीचा रेटा वाढवायचा की नगर ते कल्याण जोडून टाका. असं सारे मिळून प्रयत्न करू, माळशेज रेल्वेचे स्वप्न साकारू. सारे मिळून प्रयत्न करू, माळशेज रेल्वेचे स्वप्न साकारू. सारे मिळून प्रयत्न करू, माळशेज रेल्वेचे स्वप्न साकारू. माळशेज रेल्वे झालीच पाहिजे, माळशेज रेल्वे झालीच पाहिजे, माळशेज रेल्वे झालीच पाहिजे.